हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही बघतच असाल माझ्या मिक्सरचे काय हाल झाले आहे. जिकडे तिकडे डागच डाग दिसत आहे बघा. किनारीनं सगळीकडं असं गच्च डागाने भरलेलं आहे आणि मळाने भरलेलं आहे आणि पांढरं असल्यामुळं जास्तच मळते. पांढरं असल्यामुळं ते उठूनच दिसते जरा. आता मला हे मिक्सर चांगलं क्लीन करायचं आहे, तर एक सोप्या पद्धतीने कसं क्लीन करते मी तर नक्की बघा. तर ते बघा आता मी कसं स्वच्छ करणार आहे, तर तेच आता तुमच्यासोबत मी शेअर करते की मी हे कसं स्वच्छ करते. तर खूपच असं घाण झालेलं आहे आणि आपण ओले मसाले दळतो ना, त्याच्यामुळं ते जास्तच घाण होते. तर इकडं बघा सगळं असं घाण झालं आणि पांढरं असल्यामुळं जास्तच उठून दिसते. तर इथं असं किनारीनं सुद्धा घाण झालेली आहे. एकदम घाणीने सगळं असं गच्च मळाने भरलं. आतमध्ये पण एकदम तेलकट आणि ओल्या मसाल्याने पडलेला आहे. ओला मसाला आपण जेव्हा दळतो तेव्हा याच्यामध्ये पडून जाते आणि ते एकदम घाण होऊन जाते तेव्हाच. तर त्याचसाठी आपण घेतलेला आहे इथं कपडे धुतो आपण ते निरमा. हो, तेच जे आपण कपडे धुतो ना तीच निरमा आणि याच्यामध्ये सोडासुद्धा टाकला आहे, बेसिंग सोडा. आणि नंतर आपण थोडंसं याच्यामध्ये कोलगेट टाकून घेऊया. सिक्रेट म्हणजे कोलगेट आहे आणि तेच कोलगेट ज्याने आपण ब्रश करतो. आणि जो आपल्या घरामध्ये पडलेला ब्रश असतो तो ब्रश घ्यायचा आणि नंतर याला सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर मी याच्यामध्ये थोडं मिक्स होत नव्हतं, ओलं होत नव्हतं, म्हणून याच्यामध्ये थोडंसं काहीतरी पाणी टाकलं आणि जास्त पाणी पण नाही टाकलं बरं का, नाही तर ते मिक्सरमध्ये चाललं जाते ते पाणी आणि आपलं मिक्सर खराब पण होऊ शकते. त्याच्यामुळं मी याच्यामध्ये थोडंसंच पाणी घेतलं आणि थोडं हे मिक्स करून घेतलं. याला छान अशी पेस्ट बनवून अशी मिक्स करून घेतलं. तुमच्या घरामध्ये जो ब्रश राहते ना, जो पलडेला असला तो घ्यायचा, नाही तर मग नवीन आणायचा. तर माझा इथं पलडेला होता, मी तोच घेतला. आणि इथं आता बघा हे मिक्सर किती घाण झाले, त्याला मी असं छान असं स्वच्छ करून घेते. पूर्ण मिक्सरवर असं व्यवस्थित लावून घ्यायचं. एकही जागा सोडायची नाही आहे, कारण बारीक बारीक जागेमध्ये अडकलेलं जी घाण राहते ती निघत नाही आहे. मग सगळीकडे असं बारीक बारीक जागेमध्ये एकदम बारीक्याने लावायचं. याच्यामध्ये काय आपण पाणी जास्त टाकलेलं नाही आहे. मिक्सरची पेस्ट जे बनवत होतो आपण घासायला त्याच्यामध्ये पाणी जास्त टाकले नाही आपण. त्याच्यामुळे याच्या आतमध्ये जाण्याचे चान्सच नाही आहे. त्याच्यामुळं बारीक बारीक याच्या आतमध्ये ब्रश असा घालून, ब्रशचे दात कसे मोकळे राहतात ते आतमध्ये घुसून स्वच्छ करते. त्याच्यामुळं मी आतमध्ये घालून घालून सगळं स्वच्छ केलं आहे. आणि मिक्सरचा सर्वात घाण भाग जो असतो तो वरचाच असतो, कारण आपण रोज रोज ओला मसाला काढतो ना, तेव्हा तो सगळा त्याच्यामध्ये सांडून जातो. आणि नंतर मग आपण कोरड्या कपड्याने तर त्याला साफ करतोच, पण नेहमी नेहमी एवढं स्वच्छ ठेवत नाही, त्याच्यामुळं तशीच घाण राहते. तर इकडे बघा पांढऱ्या कलरचं असल्यामुळं त्याच्यामुळं त्याला जास्तच घाण लागते आणि उठून दिसते. कसं आपण रोज काय एवढंच क्लीन करू शकत नाही आहे, कारण आपल्या मागं बाकीचे पण खूप सारे कामं असतात. म्हणायला बाईला काहीच काम नसते, पण बाईला असं घरात भरमसाठ कामं असते. तर त्याच्यामुळं वेळ भेटतच नाही रोज क्लीन करायला. त्याच्यामुळं मग ही पेस्ट आता मी कान्याकोपऱ्यामध्ये अशी व्यवस्थित घालून घेतली. खाली ज्या रेषा होत्या त्याच्यामध्ये सुद्धा अशी व्यवस्थित असे ब्रशनं घासून घेतला. आणि वरचा भाग तर चांगलाच क्लीन करायला लागते, कारण त्याच्यामध्ये तर जास्तच मसाला सांडते. ओला मसाला आपण दळला त्याच्यात थोडंसं जर पाणी शिल्लक झालं तर लगेच दळून पडून जातं. नंतर मग सगळी पेस्ट मी मिक्सरला लावल्याच्या बाद, घासल्याच्या बाद इथं कपडा घेतला एका पाण्यामध्ये आणि तो असा करकटून पिळून घेतला. कारण पाणी असं कपडा करकटून पिळून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर आपल्या मिक्सरमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपलं मिक्सर खराब पण होऊ शकते. मग मी असं कळकटून पिळून घेतला कपडा आणि असं स्वच्छ त्याला पुसून घेते. तर तुम्हीच बघू शकता रिझल्ट कसा आला आहे. एकदम छान आणि स्वच्छ दिसत आहे बघा. स्क्रीन एकदम पांढरं शुभ्र दिसत आहे आणि एकदम असं नव्यासारखं दिसत आहे, असं वाटते की नवच आहे. एकदम भारी दिसत आहे. बाजारातून आणल्यापेक्षा, प्रोडक्ट दुसरे वापरल्यापेक्षा आपली घरची स्त्री कधीही आपल्या कामी येते. तर इथं मी असं छान असं बोटाने सगळं स्वच्छ करून घेत आहे, जे घासलेलं होतं ते सगळं. आणि कान्याकोपऱ्यात कसा मळ जाऊन बसलेला असतो, त्याच्यामुळं मग ते हळूहळू चांगलं स्वच्छ करावं लागते. इथं मी बोटानं सगळं फिरून घेत होती, पण जी कोयनारी राहिली होती त्याच्यामध्येच हे कपडा जातच नव्हता. मग त्याच्यामुळं मी आधी चौकून पुसून घेतला. तर बघा चौकून एकदम क्लीन दिसत आहे आणि एकदम नव्यासारखं दिसत आहे. तर मी सगळं कपड्याने नीट व्यवस्थित सगळं असं पुसून घेतलं.
एकदम भारी दिसत होतं, दिसायला पण किती छान दिसत होतं बघा तुम्ही. एकदम भारी दिसत होतं आणि क्लीन दिसत होतं. तर मी इथं काडी घेतली आणि काडीने ते मंदातले रेषा राहतात त्याच्यामध्ये घालू काढले. कारण ते तुम्ही चम्मचच्या साहाय्याने नाहीतर कशाच्या साहाय्याने हे करू शकता, कारण कपडा त्याच्यामध्ये जात नाही आणि मग त्याच्यामधली घाण तशीच अडकून राहते. तर खाली पण एक किनारीमध्ये पण एकदम धूळ जाऊन बसते आणि मळ जाऊन बसते. जेव्हा आपण मसाला काढतो ना, जेव्हा मसाल्यामधलं जास्त पाणी झालं की ते खाली पडते आणि मग ते त्याच्यामध्ये जाते. तर मी सगळं साफ करून घेतलं. तुम्ही बघू शकता एकदम नव्यासारखं दिसत आहे. कोणी म्हणते का याला की जुनं मिक्सर आहे म्हणून. किती खराब झालं होतं, किती याच्यामध्ये बघा किनारीमध्ये सगळा मळ साचलेला होता आणि एकदम घाण दिसत होतं. सगळे डाग उमटले होते नवीन मिक्सरवर. म्हणजे असं सगळे पांढरं मिक्सर असलं की सगळे डाग उमटले होते. आणि तुम्ही बघू शकता पहिले कसं होतं आणि आता कसं आहे, एकदम क्लीन झालं आणि नव्यासारखं दिसायला लागलं. तर तुम्हाला पण तुमचं मिक्सर असंच खराब झाला असेल, घाण झालं असेल, डागडुगं पडले असतील तर मग ही ट्रिक नक्की वापरून बघा. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंट करून. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.